अखेर सरपणाला प्रकल्पामध्ये सुरू झालाय पाणीसाठा। आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बरसात। यावर्षीच्या 70% पाणी साठवणीच्या नियोजनानुसार आज दुपार अखेर 40% भरला प्रकल्प। गेली अनेक वर्ष प्रलंबित राहिलेल्या आजरा तालुक्यातील बहुचर्चित सरपणाला प्रकल्प अखेर पाण्याने भरतोय। यावर्षी प्रथमच इथं पाणीसाठा होत असून प्रकल्पात 70% पाणीसाठ्याचं नियोजन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर आज दुपारपर्यंत सरपणालामध्ये 40% पाणी साठलंय। तालुक्याच्या पश्चिम भागात कोकण सीमेलगत हा प्रकल्प अत्यंत देखण्या निसर्गसृष्टीच्या सानिध्यात वसला असल्यानं यावर्षी पहिल्यांदाच या प्रकल्पात साठलेलं पाणी आणि पार्श्वभूमीवरील निसर्ग सौंदर्य येत्या काही वर्षात निसर्गप्रेमींना निश्चितच भुरळ घालण्याची शक्यता व्यक्त होतीये। तालुक्यात चित्री प्रकल्पापाठोपाठ उचंगी, आंबेओहोळसह 2000 मध्ये सुमारे अर्ध्या TMC पेक्षा किंचित अधिकच्या क्षमतेच्या सरपणालाच मंजुरी देण्यात आली। पण पुनर्वसनाच्या समस्येनं ग्रस्त झालेल्या या प्रकल्पाला 8 वर्षांनंतर सुरुवात झाली। त्यानंतर धरणग्रस्त समितीच्या नेतृत्वाखाली विस्थापितांना न्याय देण्याच्या संघर्षानं हा प्रकल्प बहुचर्चित चित्रीप्रमाणेच राज्याच्या नकाशावर आला। मात्र या प्रकल्पामुळे खालील 1600 हेक्टर जमीन सिंचित होणार आहे। शिवाय पावसाळ्यानंतर 12 महिने हिरण्यकेशी नदीत तुडुंब राहणार आहे। विशेष म्हणजे याचा मोठा लाभ आजऱ्यासह गडिंग्लज तालुक्याच्या पश्चिम भागात मिळणार आहे। पण या प्रकल्पामुळे येथील एका पारपोली नामक छोट्याशा गावातील 250 कुटुंब विस्थापित होणार आहेत। याचसाठी हा प्रकल्प रखडला, कारण विस्थापित खातेदारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नव्हता आणि तो मोठा होता। 100% पाणीसाठा झाल्यास पारपोली गावच पाण्यात जाणार असल्यानं त्यांच्यासाठीच्या घराच्या बांधणीचे देवर्डे आणि शेळप परिसरात लगबग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। या पार्श्वभूमीवर या सरपणाला प्रकल्पाने बाधित होणाऱ्यांच्या पुनर्वसन आणि इतर समस्यांच्या पूर्ततेसाठीच्या अतिरिक्त निधीसाठी या विभागातील आमदार प्रकाश आबिटकर प्रयत्नशील राहिले। त्यास धरणग्रस्त संघटनेचे डॉक्टर भारत पाटणकर आणि त्यांचे येथील सहकारी संपत देसाई यांनीही साथ दिल्यानं यावर्षी 70% तर पुढील वर्षी 100% पाणीसाठा होणार असल्याचं येथील जलसंपदा विभागाचे प्रकाश एसणे यांनी स्पष्ट केलंय। आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा।